एका मंदिरात एक सज्जन व्यक्ती हरिकथा ऐकण्यास येत असे. गेले 8 महिने ते हरिकथा नियमित ऐकत होते. काही दिवसांनी त्यांनी त्या मंदिरात येणं बंद केलं. त्या व्यक्तीची मंदिरातील अनेक लोकांनी चौकशी केली. अनेकांना वाटले की ते शहर सोडून दुसऱ्या शहरी गेले आहेत. एक दिवशी ते गृहस्थ बाजारात दिसले. मंदिरातील शिलगुरू महाराज भेटले. तेव्हा त्यांनी विचारले, "कुठे आहात? खूप दिवसांनी भेट झाली. तुमची चिंता वाटली. कसे आहात तुम्ही? तुम्ही किती दिवस मंदिरात आला नाहीत?" त्यावर त्या गृहस्थ बोलले की, "खूप दिवस मंदिरात आलो. तुमचं ऐकलं. तुम्ही म्हणता की श्रीकृष्णाची पूजा करा, श्रीहरिनाम करा, देवाचे नाव घ्या. काही नवीन असेल तर सांगा, मी ऐकायला येतो." त्यांचा हा विचार बरोबर आहे. खरं ते ज्ञानाच्या इच्छाप्राप्तीसाठी मंदिरात येत असत. यानंतर त्यांना याचा कंटाळा येऊ लागला. जर ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी येत होते. हरिकथा ऐकल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. अशा पद्धतीने नेहमी एक प्रश्न येतोच की आपण अनेकदा मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी येत जात असतो. अनेकदा त्यांची आरती करतो, कथा ऐकल्या, दान केले, तरीही आपल्याला कोणत्याच प्रकारचा आनंद मिळाला नाही. आनंदापेक्षा दुःखच अधिक झाले. त्याचबरोबर संसारात दुःख वाढतच चालले आहे. कितीतरी मंदिरांना भेटी दिल्या, पण दुःख कमी होण्याचे नावच नाही. मंदिरात जाणं, हरिकथा ऐकणं, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं, दुःखी असलेल्यांना मदत करणं, परिवारात समतोल राखणं, वडीलधाऱ्यांचा मान राखणं, या सर्व गोष्टी आपण चांगल्या मनाने करणार नाही तोवर आपले त्या भगवंताचे चांगले भक्त होणार नाही. जोपर्यंत तुम्ही असं करणार नाही तोपर्यंत संसारच नव्हे तर भगवंताच्या मंदिरातही तुम्हाला दुःखच जाणवेल. पण त्यांच्याकडून तुम्हाला आनंदाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही.